हॅवंट. ओके, हॅवला एन टी लागलं आणि बाकीचं वाक्य कॉपी. हॅवला एन टी लागलं, बाकीचं वाक्य कॉपी. हॅवंट यू फॉरगॉटन मी, आणि काय देतात प्रश्न चिन्ह. हे पहा, जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल, हे वाक्य पहा आपण काय म्हणलो, जर मूळ वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर डू डज डीड वापरा. तर इथं काय वापरावं, साधा वर्तमान काळ असल्यामुळे डू किंवा डज, आणि त्याच्यातलं बी डज वापरावं. का डज वापरावं, कारण क्रियापदाला यस लागलेले. तर वापरला डज, याचं इंटरग्रेटिव्ह करताना काय वापरला, डज वापरला. आता डज वापरला आणि डजला काय लावावं लागेल, नॉट लावावं लागेल एन टी, कारण हे होकारार्थी आहे ना, म्हणून याचं उत्तर नकारार्थी. डझंट ही टेल्स म्हणायची गरज नाही, कारण याच्यात यस आलेला, डूला यस लागलं म्हणून डबल याला यस लावायचं नाही. डझंट ही टेल लाय आणि क्वेश्चन मार्क. यू शुड नॉट से सो. ओके, तुम्ही असं म्हणायला नाही पाहिजे होतं. तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं का, मग काय येणार, फक्त